महाविकास आघाडीचे 6 आमदार आणि 3 खासदार असलेल्या सोलापूर जिल्ह्यात भाजपने गेल्या काही वर्षात आपली राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने हे चित्र पुन्हा स्पष्ट झाले असून विविध पक्षातील नेते भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहेत. एकेकाळी सामूहिक नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील राजकीय निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जात होते. मात्र कालांतराने नेतृत्वाचे केंद्रीकरण वाढले आणि जिल्ह्यातील राजकारणाची सूत्रे बाहेरच्या केंद्रांकडे गेली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी आणि बदललेल्या राजकीय समीकरणांचा फायदा घेत भाजपने जिल्ह्यात आपले जाळे मजबूत केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काही प्रमाणात फटका बसल्यानंतरही भाजपने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाव वाढवला. अनेक प्रस्थापित नेत्यांना पक्षात घेत विरोधी आमदारांशीही सलोखा राखण्याची रणनीती अवलंबली. याचाच परिणाम म्हणून विधान परिषद निवडणुकीत विरोधी पक्षातील काही आमदारांनीही भाजपला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपची राजकीय पकड अधिक मजबूत झाल्याचे आणि विरोधकांसमोर आव्हान उभे राहिल्याचे चित्र दिसत आहे.